हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. हे बघा, आता आहे ना गणपती जवळ आले, आपली गणपती डेकोरेशन करायचं आहे आपल्याला. काल केलं होतं आपण थोडंसं, आज परत बसलोय. ब्लॉग काढायचं लक्षात नव्हतं, पण ठीक आहे. हा बाई, अंगावर नको येऊ. तर मग आपण असे गोळे गोळे बनवलं, दगडांचं आकार द्यायचं आहे त्यांना, आपल्याला कलर वगैरे करायचं आहे आपल्याला. थांब नाही काय. आणि मग हे सगळं करू. जसं जसं पुढे जाईल तसं जसं तुम्हाला दाखवत जाईल किंवा अजून कसं कसं डेकोरेशन करायचं. अजून हा बेस आहे फक्त आपला. हा बघा, हा असा बेस आहे. आणि हळूहळू जसं जसं ब्लॉग पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते. मी तुम्हाला डेकोरेशन दाखवत नाही. आता विषय असा आहे, तर बनवायचा वॉटरफॉल गणपतीसाठी. हे बघा, इकडे आपले ते तुम्हाला मी दाखवले ते गोळे गेलेले दगड वगैरे आपल्याला नाही का याच्या अनुसार आपल्याला वॉटरफॉल बनवायचा आहे इथं असा. तर मग त्याचं आता सामग्री वगैरे काय लागेल काही नाही, आणि डेकोरेशन म्हटल्यावर थोडीशी भूक लागतेच. त्यामुळे हे बघा, आपल्याकडे एक शेफ पण आहे. काय बनवत आहे? उपमा. उपमा? काय तिखट उपमा? त्याला उपमा म्हणतात का शिरा म्हणतात? काय म्हणतात? दोन्ही म्हणतात, तिखट शिरा पण म्हणतात आणि उपमा पण म्हणतात. नाही, एकच काहीतरी झालं, काहीतरी अजून म्हणतात. त्याला काय म्हणतात ना अजून? तिखट रवा. तिखट रवा म्हणतात. रव्याची सगळी सामग्री तयार आहे इथं, आणि वहिनी एकदम मस्त त्यांच्या फॉर्ममध्ये बनवणार आहे. आपले जे इकडं झोपलेले आहे. तर मग आता थोडी सामग्री वगैरे लागणार आहे, ती घ्यायला आपण थोडं. काय करताय? हे बघा, शिवण्या खेळू राहिली. शिवण्यांनी स्वतःचा गणपती बनवला आहे मस्त. कलर वगैरे देण्याचं काम चालू आहे आता शिवण्याचं. मग ठीक आहे, आपण थोडं सामग्री वगैरे घेऊन येऊ आणि वॉटरफॉल कसा बनवेल ना ते पण दाखवेल तुम्हाला. तर मग ठीक आहे, बाकीचं नंतर कंटिन्यू करू. आता आपला उपमा तयार आहे मस्त. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे माहिती का, तेव्हा आबा काळ्या यार जिथं जिथं फुगटचं दिसलं ना लगेच येऊन जातो, लगेच येऊन जातो. तो आता येऊन गेला उपमा खायला. ठीक आहे, गरम पाणी हो जास्त नको टाकू, शिजण्यापुरतं टाका फक्त, आणि चाळून घ्या मस्त. हाय हाय, काय उपमा बनेल. आणि हे काळं हे थांब ना, पळू पण पळू कुठं राहिलं. कशाला आलाय? खरं खरं नाही नाही, खरं खरं नाही. कोणी कॉल केला कोणी कॉल केला होता तुला? नाही, मग मी साडी घ्यायला आलो. नाही रे, माहिती उपमा खायला नाही आलो बरं का, मला आताची माहित पडलं उपमा बनवताय. माहिती तू वाचायला आला ना, तुला समजता कधी लगेच पळत पळत आला. हा बोल. शिऱ्याचं बट्ट माहिती ना मला, मी त्यांना तेच म्हणत होतो यार, पाणी काबर टाकू राहिले आपण, ते ऐकत नाही. आता हे पाणी आट असतं शिऱ्याचं बट्ट. बाळातीन बाई खाते असं हा, तो कच्चा नाही राहणार ते माहिती का. आमच्याकडे बाळातीन बाई राहिली का त्यांना असं प्यायला देणार. जर सांगू ते तसं राहिलं का असं ओटून ओटून मस्त असं पातळ करायचं ते, आणि मग ते बाळातीन बायला प्यायला. चले पळीतून काळ्या. सोसायटीमध्ये पण आता मस्त तयारी चालू आहे गणपतीची. आपल्या घरात पण चालू आहे बघा, इथं मस्त साफसफाई करणं चालू आहे. फ्रीज वगैरे धुवून टाकलं आहे वहिनी त्यांनी, सामान पडलं इथं. आणि आपलं डेकोरेशनचं इथं आज काही करून आपल्याला एक पार्ट पूर्णच करायचा आहे, कोणता? वॉटरफॉलचा. तर मग त्याला आपण टाईम लॅप्स लावून ठेवून देऊ, तो पण टाकू ॲड करून याच्यामध्ये. ठीक आहे, कंटिन्यू करू आपण पण. आता बघा, इथं आपण हा पडदा लावला, साडी टाईप येतो. त्याच्यानंतर याला आहे बघा, वरून आपण दोरी मारली, इथं काही टांगायचं वगैरे राहिलं तर. आणि ही अशी फ्रेम तयार केलेली आहे. आणि आपल्याला आहे ना आज थोडंसं असं थोडंसं सरप्राईज ठेवतो आपण. ते जे पूर्ण होईल का तेव्हा तुम्हाला दाखवेल मी डेकोरेशनचं. हे बघा, इकडं हे एक तयार केलं आहे, त्याचं काय काम आहे ना ते बी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर बारदान वगैरे आणलेले, त्याचंही काय काम आहे ना ते बी नंतर सांगेल. आणि ठीक आहे, मग आता असं डेकोरेशन करायला आपल्याला हे बघा 9:30 वाजून गेले, सॉरी 8:30 वाजलेले. 8:30 वाजले आणि आपला निम्मी म्हणजे 3-4 तास तर आपले फक्त इथंच गेले मार्केटमध्ये. थोडं सामान आणायचं होतं त्याला गेलो, तर मार्केटमध्ये गेले. त्यामुळे ठीक आहे, अजून कंटिन्यू करू. आज आपला दिवस पहिला होता, उद्या पण आहे. ठीक आहे, तर आज आपला दुसरा दिवस आहे डेकोरेशनचा.
म्हणजे तयारी करायचा. आणि नेमकी उद्या मला पेपर आहे म्हणून मग आज जास्त दिवस वेळ तर मी करणार नाही आहे. करणार रॅनेश भाऊन वहिनी आहे. मला कालचं एवढं झालं आहे आपलं, आता याच्यावर करायचं आहे. आणि बाकी मग भाऊ जेव्हा रेडी होईल ना तेव्हा पण दाखवेल मी. हो आता इथं चुन्याने आपल्याला याला हे करायचं आहे, काय म्हणता, व्हाईट होण्यासाठी त्याला चुना पोतायचा आहे त्याच्यावरून. हां हे डबल 2 आहेत ना, 2 आहेत ना, एक मला राहू दे, सिमेंटला लागेल. मी काय करतो आता हे फक्त पोतवलं करून याच्यावर फिक्स करतो आणि डायरेक्ट सिमेंट लावलं ना कालचं तसं लावून मग तेव्हा आलं तर मग ठीक आहे. काय कसं आवा त्याला पाणी मारावं लागतं 20 दिवस 25 दिवस 28 दिवस त्याला क्युरिंग म्हणा. क्युरिंग काय सिव्हिल इंजिनियर शिकत मग काहीतरी फायदा वगैरे ना आपले. काय बघा सुना आता तुला असंच घट्ट करते बी, म्हणजे डायरेक्ट हाताने करता तुला. ओके तर मग ठीक आहे, चला मी पण आता लागतो कामाला. करू कंटिन्यू आपण नंतर. बघा मी थोडं करू लागत होतो, आता जाणार आहे ना अभ्यास करायला. पण हे बघा त्याला पूर्ण व्हाईट कलर देऊन झाला आहे, त्याला पूर्ण सिमेंट लावून झालं. आणि त्यानं बोलला की तू जाईल ना आता अभ्यास करायला, मी जाईल. आणि हे बघा हे आता इथं बॅकग्राऊंड वगैरे जी फ्रेम येईल ना आपली ती तयार करता आहे दोघे. आणि शिवण्याचं इकडे जेवण चाललं आहे. बघा असा कापड आपला मस्त नरम नरम. वहिनी ज्ञानेश भाऊ आता तयार करून ठेवतील. मी जातो आता अभ्यास करायला. उद्या शेवटचा पेपर आहे आपला इथं. उद्या नंतर मग आपण रिलॅक्स. हे बघा इथं जेवण चाललंय. तर मग ठीक आहे, आता मी करतो अभ्यास, तोपर्यंत ते करतील. त्यांचं बी झालं का मग त्यांना पण नंतर माझा अभ्यास झाला का थोडा पासिंग पुरता मग जाईल मी परत तिकडं. आता आहे ना थोडासा अभ्यास काही डेकोरेशन काही असं दोघं मिळून आहे ना. हे बघा आपला असा आता इथपर्यंत आले, अजून फायनल खूप बाकी. आता हे सगळं कोरडं देऊ आपण. आपले गणपती बाप्पा आले इथं. हे बघा असं इथपर्यंत आले. तर मग आणि साफसफाईचं काम इकडं चालू आहे मस्त. वहिनी साहेब आणि ज्ञानेश भाऊ हे कपलीचं मस्त साफसफाईचं काम करू राहिलं आता. मस्त धुवून झाडून पुसून सगळं करून घ्या बरोबर. हे बघा कचरा आणि कचरेवाली आपलं सॉरी कचरा आणि नाही रे कचरेवाली नाही, म्हणजे कचरा इथं भरता येते असं. हा वहिनी तसं नव्हतं म्हणायचं, आला कचरा भरता येते असं म्हणायचं होतं. हा जास्त एडी घेतो आणि याला जर का थोडं काही सांगितलं ना. ठीक आहे आता एवढं झालंय आज पुरतं एवढंच. मागे काही नाही, मग थोडं टचअप वगैरे बाकी आहे, थोडं कलरिंग बाकी आहे. ते उद्याच करून घेतील वहिनी ते कलर वगैरे. आणि शेवटी गेली झोपून इथं. हे बा असं राहील आणि जेव्हा फायनल होईल का तेव्हा अजून भारी दिसेल. तर मग ठीक आहे, करू कंटिन्यू परत पुढच्या कामासाठी. कुठं चालली ते सांग पहिले. जाती आहे कशाला, सुट्टी आहे ना आज तर का नाही. बरं ठीक आहे जा जा. चल बाय बाय. अशी का बाबू राहिली. जाय क्लासला जाय. हे बघा आज नेमकी माझा लास्ट पेपर होता. आता मी कॉलेजला जाऊन आलो आणि ज्ञानेश भाऊ आता हे करत होता काय म्हणतात तयारीचं काम. त्याने भरपूर करून ठेवलंय. फ्रेम वगैरे तयार केली, त्याच्यानंतर याला कलरिंग वगैरे दिली. आता लाईटिंग टाकायचं काम चालू आहे. तर मग अशा पद्धतीने डेकोरेशन पण पुढे जाऊ राहिलं. आणि मी ना भरपूर व्लॉग्स काढलेले होते. त्याच्यानंतर मागे उज्जैन वगैरे फिरायला गेलेलो होतो, तिथं व्लॉग्स काढले होते. पण पेपर चालू असल्यामुळे तिकून आलो आणि लगेच पेपर चालू झाले. मग पेपर चालू असल्यामुळे काही अपलोड करता आले नाही. तर मग ठीक आहे आज पेपर संपले आपले पूर्ण. आणि आता अपलोड करू आपण सगळे. पहिले गणपती बाप्पांचा करू, उद्या गणपती बसणार आहे. तर मग उद्या तो व्लॉग काढू पूर्ण आणि त्याच्यानंतर मग बाकीचे पण व्लॉग्स अपलोड करेल. तर ठीक आहे. तर भरपूर डेकोरेशन झालं आहे आपलं. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडं अजून चालू आहे. हा काळा पण येऊन गेला आता. आणि हे बघा शिवण्या काय पाहू राहिली
तेव्हा चालू आहे तारक मेहता. तर मग ठीक आहे, जेव्हा डायरेक्ट पूर्ण चालू होईल सगळं लाईटिंग वगैरे लावेल तर एक फायनल दाखवेल मी तुम्हाला. नंतर आपण उद्या सकाळी गणपती आणल्यावर ठीक आहे. हे बघा आता आपला फायनल सेटअप तयार झालेला आहे पूर्ण गणपतीचा. आणि मी तुम्हाला दाखवतो आता, म्हणजे अजून चालू केलेलं नाही आहे. हे बघा अशी इथं उभी राह, मग सांग इथं उभी राह, तू सांग काय काय झालंय म्हणा. इथं उभी राह, इथं इकडं ना उभी राहीन डायरेक्ट खाली जाय माग सरक. हा सांग काय काय केलंय आपण. आम्ही लावले आता नकली फुलं. जोरात बोल. हा आम्ही लावले आता नकली फुलं. अजून घंटा लावले. अजून लाईट लावले. बैल ठेवले. अजून हा फुलं फुलं ते त्याला का ते वॉटरफॉल सारखं बनवायचं बेटा. हा आणि हे बैल ठेवले बर. कापड लावून दिले, लाईट लावून दिले. आता हे चालू होईल तेव्हा दाखवू म्हणा आम्ही तुम्हाला. हा काय हे डेकोरेशन पूर्ण दाखवू म्हणा. पूर्ण म्हणजे पूर्ण. उद्या गणपती बाप्पा बसव ते पण दाखवू म्हणा. हा हा मी आता आहे 10वी. गप्पे 10वी. ए शांत. ज्युनियर केजी ला आहे तू आता. कुठं ज्युनियर. तर मग ठीक आहे, डेकोरेशन पूर्ण झालं दाखवतो मी. हा येडा विंडो कॉलेजला तर अभ्यास नाही करत आहे. हा कपडा वगैरे साडी अरे दाखवत ना. तर मग ठीक आहे, पूर्ण डेकोरेशन करून झालं. जेव्हा डायरेक्ट चालू करू का पूर्ण लाईट्स आणि पाणी वगैरे तेव्हा परत मी दाखवतो तुम्हाला. आता जाते एवढंच ठीक. तेव्हा त्याच्यावर अजून पाणी लागेल आपल्याला. मोटर बुडायला पाहिजे पूर्ण. आता पुरी असं पाणी टाकू राहिलं आपण पूर्ण. हे असं फिरून परत असं ठीक आहे चल. बुडली ना. बुडलंय. एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला. आता आमचा एक्सपेरिमेंट होईल. आम्ही आता करतो मोटर चालू, पाहू होत आहे मोरया. असं पकड इकडे, असं पकडून ठेव. सगळे बटन सगळे लाइटिंग बिटिंग गणपती बाप्पा. चालते ना. झाले चालू. चला आता आपण पाहू. आलं पाणी आलं. ढंगडा टाक. करंट वाढते बरं रे. याला पाणी हात टाकायचं नाही म्हणा पाण्यात. बाबा असं आता इथं पाणी भरल फुल. आता आपण पाणी भरल्यावर पुढे पोळ्या पाहिजे येईल. ए पडला. आता इथं फुल होईल. इथून असं परत फिरल आणि फिरत फिरत असं होईल. या पाहिजे हे टाका. इकडे एक फॉगर चालू आहे. इकडं पण आपलं पाणी आता खाली येईल ना तसं आपण इथं पण एक शिवण्या बोलू का. हे बघा परत बोला. इकडचा हा आपला फायनल प्रोजेक्ट रेडी आहे आता. व्हिडिओ व्यवस्थित कारण मला टाकू. हे बघा एकूण हे एक फॉगर चालेल, एकूण हे एक फॉगर चालेल सर. तर मग आता हे पण इथून पण पाणी पडेल. काय पाण्याला कोणाला हात लावलं तरी बघा. हा करंट त्या मोटरचं करंट लागू आहे. त्या मोटरचं करंट लागू राहील तेच मात्र. चोकली पाण्याला हात टाकला नाही कोणालाच नाही. तर मग असा विषय थोडंसं त्या मोटरचं आहे ना करंट येऊ राहील. तर मग ती मोटर करंट सोडू राहिली. बाकी काही नाही. बाकी सगळा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल आहे. हे फॉगर थोडं वर काढावं लागेल असं वाटतंय. पण ठीक आहे करू ते पण करू. हे परफेक्ट डू राहिलं. हे खाली दाबलं जाते. इथं नाही इथं ठेवतो बुडेल ना ते. बटन बंद करता इकडचं व्हाईट याचं व्हाईट तिथून. हा दोघं बटन चालू वगैरे. तेव्हा थांब का 2 मिनिट. जवळपास 3 दिवस आपण पूर्ण डेकोरेशनला टाइम दिला. सगळं मेहनत वगैरे केली आणि त्याच्यानंतर ती जेव्हा सफल होते का लय भारी वाटतं. मी तुम्हाला दाखवतो. चालू कर रे सारखं.
हे बघा इकडे लाइटिंग्स वगैरे, हे बघा इकडे असं फॉगर वगैरे लावलेले आहेत आपण. इथं पाणी सोडलेलं आहे. तर हे बघा असं इथं फॉगर चालू आहे, याचा मस्त धूर वगैरे होतो. हां हे बघा इथं मस्त आपण राधाकृष्णाची मूर्ती, त्याच्यानंतर बैलगाडी वगैरे. आणि हे बघा या साईडने आहे ना, इथून आपलं एक फॉगर चालतं, इथून असं पाणी खाली पडतं. त्याच्यानंतर तो जो फॉगरचा धूर आहे ना, तो पण मस्त त्याच स्लोपने खाली पडतो. त्याच्यानंतर इकडं पण येतं. आणि इथं आपल्या सेंटरला मस्त गणपती बाप्पा असतील. हे लाईट बंद कर रे. हे बघा मी तुम्हाला आहे ना पूर्ण दाखवतो. हे बघा फायनल आहे ना लुक असा दिसतो आपला. तर मग आता जवळपास आपलं हे ना आपली 3 दिवसाची मेहनत आहे. आणि आपण पहिल्यांदाच केलं नाही एवढं मोठं. तर मग आम्ही ना पहिल्यांदाच एवढं मस्त मोठं केलंय, कारण की सगळे घरी होते, सगळ्यांकडे टाइम पण होता म्हणून केलं. तर हे बघा इथं असे मस्त माउंटेन्स वगैरे बनवले. इथं स्वामी समर्थांची मूर्ती आहे छोटीशी. हा असा आपला पूर्ण गणपती बाप्पाचा सेटअप तयार झालाय. आणि आता आहे ना उद्या आपण गणपती बाप्पा आणू ना, उद्या जेव्हा गणपती बाप्पा येतील तेव्हा ते तिथं आपण गणपती बाप्पांची स्थापना करू ना, तेव्हा आपण पूर्ण एक व्हिडिओ बनवू आणि तो पण याच व्लॉगमध्ये ॲड करेल. ठीक आहे. गुड मॉर्निंग. हे बघा आता इथं तयारी सगळी झालेली आहे आपली. तर मग आता फक्त आणायची आपल्याला गणपती बाप्पा घरी. काय आता आम्ही जाऊ म्हणा गणपती बाप्पा यायला. सांग ना. नाही सांगायचं बरं जाऊ द्या, मूड तर नाही आहे पण ठीक आहे. जाऊ आता बाप्पांना आणू आपण घरी. तिथं जाऊ, तिथं पण दाखवतो कुठून आम्ही घेतो काय घेतो. तर ठीक आहे जाऊ आता. हे बघा आता आम्ही निघालोय मस्त गणपती बाप्पा आणायला. हे बघा मी त्या दिवशी गणू होता ना उकडी. आम्ही आता येऊन गेलोय गणपती घ्यायला. तर जाऊ आता बघू स्टॉल्स किती आहेत काय. हे बघा असे गणपतींचे स्टॉल्स लागलेले आहेत तिथं भरपूर. हा इकडे हे बघा काळ्या. तर मग ठीक आहे गणपती वगैरे बघून घेऊ सगळे. आता जिथं मूर्ती पसंत पडली का तिथं चालू करू. तर आपलं आता मस्त गणपती बाप्पा वगैरे घेऊन झालेत सगळं. हे बघा हर्षद भाऊंनी पण घेतली इथं. हे हर्षद भाऊंनी घेतली, हे आपण घेतली. तर मग आता जेव्हा डायरेक्ट आपण घरी गणपती बाप्पा बसवू का तेव्हा आपण कंटिन्यू करू. तर ठीक आहे आता आपले गणपती घेऊन झाले, बाकी नंतर बघू. आपण आता मस्त गणपती घेऊन आलोय. आणि इथं आता ज्ञानेश भाऊ आणि शिवन्या अभिषेक करताय. हे बघा ही अशी आपली मूर्ती आहे इथं. आता जेव्हा गणपती बाप्पा आपण तिथे विराजमान करू ना, तेव्हा मी तुम्हाला परत दाखवेल. गणपती बाप्पा मोरया. सर्व कार्येषु सर्वदा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम वेदेवा भद्रं पश्चिमाक्ष भिर्यजत्राः स्त्रियंगे दृष्टवासं तनूभिः विषं देवहितं यदाहु. ओम स्वस्ति न इंद्रो वृक्षस्व स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न स्थाणु अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. तत्मेव सर्वकलित्वं. चंदनाची होती कुंकुम केशरा आपलं ना आता आरती करून झाली. त्याच्यानंतर प्रसाद वगैरे खाऊन झाला. आणि हे बघा असे आपले गणपती मामा इथं माझ्याकडे मी लावतो. असे इथं आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत. तर मग ठीक आहे आता जेवण करून घेऊ. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून झाले का हे बघा असे दिसते. आणि तर मग जेवण वगैरे करून घेऊ. जेवण वगैरे करून झाले का आणि आपण ना थोडंसं आता आहे ना गणपती बाप्पाचे 10 दिवस पूर्ण 10 दिवस ब्लॉग तयार करू आणि पूर्ण 10 दिवसाचे ब्लॉग टाकू. आता उद्याचा परवाचा तयार व्हा असं. ठीक आहे जेवण वगैरे करतो मग करतो कंटिन्यू. थोडेसे आपण रील्स वगैरे बनवू आता गणपती बाप्पांच्या वगैरे सगळं. तर सगळं कंटिन्यू करू.